नमस्कार, निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त उत्कृष्ट भाषण कसं करावं याबद्दलचाच मार्गदर्शन करणारा हा यूट्यूब व्हिडिओ आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या सर्वांना या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सांगेल की आपण माझ्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ हजारो जण पाहतायत, परंतु लाईक करणारे मात्र बोटावर मोजणे इतके 10 ते 20 जणच आहेत। आपल्याला विनंती आहे, आपण हा जो सूत्रसंचालनाचा भाषणाचा जो प्रवास तुमचा आणि माझा जर सुरू ठेवायचा असेल तर प्रत्येक माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आदरणीय उपस्थित मान्यवर, गुरुजन आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण एका महान स्त्रीच्या स्मृती दिनानिमित्त एकत्र आलो आहोत। त्या कर्तृत्ववान स्त्रीचं नाव म्हणजे समाज परिवर्तनाची ज्योत, स्त्री शिक्षणाची जननी आणि अन्यायाविरुद्ध लढणारी धाडसी व्यक्तिमत्व, त्या म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। 49 वर्ष समाजासाठी अर्पण करणाऱ्या सावित्रीबाईंचं कार्य आजही प्रत्येकाला प्रेरणा आणि दीपस्तंभ देणार आहे। त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, मुलींनी शाळेत जाणं हा समाजाला मान्य नव्हतं। अशा कठीण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावित्रीबाईंनी आपल्या पती ज्योतिराव फुले यांच्या सहकार्यानं पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। शाळेत जाताना त्यांच्यावर लोक चिखल, दगड, शेण फेकत असत, त्यांना अपमान सहन करावा लागत असे, पण सावित्रीबाईंनी कधीच हार मानली नाही, त्या कधीच डगमगल्या नाहीत। त्या म्हणत असत, विद्या ही माणसाला माणूस बनवते। त्यांनी केवळ शिक्षणच दिलं नाही तर स्त्री पुरुष समानता, अस्पृश्यता निर्मूलन, विधवांसाठी अनाथाश्रम आणि समाजातील अन्यायाविरुद्ध लढा देण्याचं महान कार्य केलं। त्यांनी विधवांसाठी आश्रम सुरू केले, बालहत्या रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि समाजाला मानवतेचा खरा अर्थ शिकवला। सावित्रीबाईंच्या स्मृती दिनाच्या दिवशी आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सावित्रीबाईंचं जीवन म्हणजे संघर्ष, सावित्रीबाईंचं जीवन म्हणजे धैर्य आणि सावित्रीबाईंचं जीवन म्हणजे समर्पण याचं सर्वोच्च उदाहरण आहे। आज प्रत्येक मुलगी शाळेत जाते, शिक्षण घेते, मोठमोठी स्वप्न पाहते, यामागे सावित्रीबाईंच्या त्यागाची आणि संघर्षाची मोठी देण आहे। पण सावित्रीबाईंना हवा असलेला समाज आज निर्माण झाला आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे। सावित्रीबाईंनी शेणागोळ्यांचा, दगडांचा मारा सहन करून स्त्रियांना शिक्षण दिलं, पण त्याच आधुनिक स्त्री गर्भपाताच्या माध्यमातून वध करताना दिसतात। मग हा क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा विजय आहे की पराजय, हा प्रश्न चिंतनशील आहे। सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचं गुणगान गाऊन हा प्रश्न सुटणार नाही, तर खऱ्या अर्थानं गरज आहे ती क्रांतीची, आणि ही क्रांती निर्माण करण्यासाठी समाजातील प्रत्येक स्त्रीनं पावलं उचलणं गरजेचं आहे। सावित्रीबाईंच्या आत्म्यास तेव्हा शांती लाभेल जेव्हा या देशातील प्रत्येक स्त्री सन्मानानं आपलं जीवन जगेल। चला तर मग सावित्रीबाई फुले यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा या इतिहासाची आपण पुनरावृत्ती करीत, शेण, दगड, गोळ्यांचा मारा सहन करावा लागला तरी चालेल असं म्हणून लढता लढता देश घडूया। मित्रांनो, स्मृती दिन म्हणजे सावित्रीबाईंची केवळ आठवण काढण्याचा दिवस नाही, तर त्यांच्या विचारांना आचरणात आणण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे। आपण आज जर खरोखर सावित्रीबाईंना अभिवादन आपल्याला करायचं असेल तर शिक्षणाचा प्रसार करणं, स्त्री पुरुष समानतेचा आदर करणं आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। चला तर आज या पवित्र स्मृती दिनी आपण सर्वजण असा संकल्प करूया की ज्ञानाची ज्योत पेटती ठेवू, ज्ञानाची ज्योत पेटती ठेवू, समानतेचा संदेश देऊ आणि सावित्रीबाईंचं स्वप्न साकार करू। या शब्दात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। जय हिंद, जय सावित्री माऊली। मित्रांनो, कसा वाटला हे भाषण आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि निवेदक विठ्ठल पवार हा गेले 3 वर्ष मोफत सूत्रसंचालन भाषण शिकवणारा राज्यातील पहिला एकमेव मराठी यूट्यूब चॅनल आहे। त्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आपल्या मराठी बांधवांसाठी। धन्यवाद।